विषय कोणता आहे या ग्रंथाचा? हा बा ऐक्य करायचं आहे आपल्याला. पूर्व पक्ष काय म्हणतो? विषय सिद्धी होऊ शकत. मग आता सिद्धी करायची आहे ना. सिद्धी का होऊ शकत नाही? वाचण्यात जाण करून. अरे पंचक्लोज पूर्ण सांगता आलं पाहिजे. म्हणून गाढवाचं घोडं होऊ शकत नाही. पुढे मग आता तुम्ही सिद्धी कराल की? आता पुढच्या सिद्धी कशी कराल तुम्ही? नाही सांगता येत. त्याच्याकरता जीवाचं स्वरूप सांगितलं. जीवाचं स्वरूप काय आहे? अधिष्ठान चैतन्याला बुद्धीचं, त्याला साक्षी समजतात. अंत ब्रह्मरूप आहे. जेव्हा विषयामध्ये असलेला साक्षी तो ब्रह्मरूप आहे. म्हणून ब्रह्माचं आणि जीवाचं काय होऊ शकते? मग त्याच्या पूर्वपक्ष म्हणलं तर साक्षी सुद्धा काय आहे? आम्ही मानत नाही. कशा प्रकारे आहे का रे? बरं मानलंय तर किती मानावं लागतंय? मग साक्षी किती झाले? साक्षी अनेक का मानावं लागतात? मी सांगते. सुखदुःख हे साक्षीभाष्य आहे. साक्षी सुखदुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. एकच साक्षी मानलं तर संकर होईल दुःखाचा. म्हणून प्रत्येक जीवाचा एक एक साक्षी साक्षी अनंत झाले. ब्रह्म किती आहे? म्हणून ऐक्य संभवू शकत. आता पुढे आपलं पहिले साक्षीची सिद्धी करायची. त्याच्याकरता जीव म्हणजे विशिष्ट. त्याच्यामध्ये अंतःकरण हे विशेषण आहे आणि साक्षी विशेष आहे. विशिष्टामध्ये दोन्ही मानावे लागत असतात. विशेष साक्षी जर मानला नाही तर ऐक्य जीवाची सिद्धी होऊ शकत. ग्रामीण दृष्टांत दिलं होतं ना. एखादा मुलगा आहे तो म्हणायला लागला. म्हणला काय म्हणायला लागला? बाप होता म्हणला आईच नव्हतीच. मग शक्य आहे का? एकाची जर सिद्धी मानली नाही तर प्रमेय घडू शकत नाही. म्हणला बाप आई होती पण बाप नाही, बाप आहे पण काही नाही. आणि त्याच्यामध्ये सिद्धी होईल का त्याची? बघ विशेष भाग काय केलं पाहिजे? त्याला साक्षी म्हटलं. काय म्हणायचं? त्याची सिद्धी करून दाखवायची. ही जायची सिद्धी. आता तो साक्षी एक नसून जेवढे जीव आहेत तेवढे काय आहे? आता ब्रह्म किती आहे? ऐक्य घडू शकत. मग त्याच्याकरता साक्षीची सिद्धी झाल्यानंतर साक्षी अनेक नसून किती आहे? म्हणलं जीव अनेक आहे ना, त्याला सुखदुःख होते ना. साक्षी साक्षात प्रकाशन करीत. मग कोणाच्या द्वारा? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा. अंतःकरण वृत्ती अनेक आहे. साक्षी किती आहे? घट अनेक आहे. आकाश किती आहे? म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. विशेष सिद्धी संपली. पुढे वाचा आता. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःखे जाणत नाही. हे पहा, सुखदुःख जाणण्याकरता काय पाहिजे? वृत्ती पाहिजे ना. कारण ब्रह्म या संगत स्वरूपाचा त्याचा काही संबंध नाही.
पाहण्याकरता डोळा पाहिजे की नाही? आत्मा पाहत असतो का मग? ऐकण्याकरता काय पाहिजे? नाही म्हणलं कान नाही तरी ऐकायला येते. अजून एवढा माणूस तर जन्माला यायचा नाही की कान नसताना कुठं ऐकायला तर काय? डोळे नसताना कुठं? बा म्हणलं त्या माणसाला डोळे आहे की दृष्टी कुठं आहे? एखाद्या माणसाचा करायचा आहे मोठा छापा असतो, तोड लागली तरी काय होत नाही. वृत्तीशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही. असंगत स्वरूपाचं आहे. अंतःकरण वृत्तीच्या द्वारा साक्षी सुखदुःखाला काय करतो? प्रकाशन करतो. म्हणून वृत्ती अनेक आहे, साक्षी किती आहे? आणि त्याच्या ब्रह्माची काय होते? अच्छा. जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. काय पहा, राजसत्ता असते का नाही? पोलिसाच्या ठिकाणी राजसत्ता आहे ना. आपली गाडी जर चालली असली आणि पोलिसांनी हात आडवा केला तर आपल्याला गाडी काय करावं लागेल? मग गाडी त्या माणसाने अडवली का सत्तेने अडवली? पोलिसाच्या ठिकाणी काय? आणि तुम्ही जर अडवलं नाही, पुढे नेले, 2 गुन्हे झाले. एक ऐकलं नाही, 1 गुन्हा पुढे गाडी नेली, 2 गुन्हे. राजसत्ता आहे त्याच्या ठिकाणी. दिसते का राजसत्ता? मानावी लागते का नाही? चोराला शासन कोण करते? अरे चोराला शासन कोण करते? तुम्ही हवी का? तुझा चोर तुमच्यावर 2-3 तप पडत लगेच तो पोलीस बेडी काढतो. बेड्या काय करतो? पाय हातात घालतो. मग राजसत्ता काय केली पाहिजे? नाही तर कार्य होणार. अरे का लक्षात? मग राजसत्ता कोणाच्या द्वारा? आणि ती सिद्ध होते पोलिसाच्या द्वारा. पण आहे ना, पोलीस अनेक आहे पण राजसत्ता किती आहे? जसं आहे का लक्षामध्ये? वृत्ती अनेक आहे पण साक्षी किती आहे? आणि तो साक्षीत किम स्वरूप आहे? त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी, त्या वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. आकाशाचे ठिकाणी घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. आकाशाला घट उपाधी लागली, घटाकाश. त्या घटामध्ये पोकळी असते, काय असते? आणि त्याच्यात जलग्रहणाचं काय होते? मग पोकळीच नाही तर पाणी राहील का घटामध्ये? पडेल. ते घटाच्या उपाधीनेच प्रतीत होते. घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. हे पहा, म्हणून उपाधीच्या द्वारा क्रिया होत असते. आकाशच सगळं करते पण ते घटाच्या द्वारा काय करे? जलग्रहणाचं कार्य कोण करते? आकाशच करते पण कोणाच्या द्वारा? घटच नाही तर पाणी कसं आणेल तो? आणि नुसती मातीमध्ये कुठं पाणी येत असते का? मग काय पाहिजे त्याच्यात? त्या पोकळीमध्ये पाणी येत असते. पोकळी असते का नाही? कुठं आपण गेलो म्हणजे लोक स्वागत करत असतात. आणि मग ते त्याच्याकरता धम्मक असतो मोठा. घ्या बाबा, काय घेता? चहा घेता का? कॉफी घेता का? काय घेता? आमच्यासारखा माणूस म्हणतो चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत दूधही चालते. तो मुळात मग असतो. असं वाटते भरपूर चहा कॉफी असली पाहिजे. डोकावून पाहिलं तर काही नाही, एक घुटच असते. मग चहा आणायचा असला तर असा हातात आणता येतो का? मग कशात आणावं लागते? त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत. मग जलग्रहणाचं कार्य आकाशानेच केलं पण कोणाच्या द्वारा? घटाच्या पडे. त्याप्रमाणे
चैतन्य साक्षी हे नाव आणि सुखदुःखादी सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे अंतःकरण उपाधीनेच होते. अंतःकरण उपाधीची जी वृत्ती असते त्या वृत्तीच्या द्वारा सुखदुःखाचं काय होते, साक्षी साक्षात प्रकाशन करीत. मग कोणाच्या द्वारा, वृत्तीच्या द्वारा करतो. डॉक्टर्स इंजेक्शन द्यायचं म्हटल्यानंतर कोणीतरी पेशंट होता, म्हणलं डॉक्टर जरा सिरियस आहे, यायला लागलं बघा, मग इंजेक्शन द्यायचं. पण ते पिचकारी कुठे आली, ती आली घरी. अहो डॉक्टर इंजेक्शन द्या ना. डॉक्टर म्हणलं पिचकारी कुठे राहिली. हा म्हटलं तुम्ही एवढे मोठे डॉक्टर झाले, पिचकारी पाहिजे का. मग डॉक्टर इंजेक्शन देतो कोणाच्या द्वारा, डॉक्टर एकच आहे, पिचकारी किती आहे. त्याप्रमाणे बरं का, अंतःकरण वृत्तीच्या द्वारा साक्षी सुखदुःखाचं काय करतो, साक्षात प्रकाशन करीत. डॉक्टर साक्षात इंजेक्शन देत, असे बोटं कोपासतो का नाही, इंजेक्शन द्यायला देतो ना. म्हणून पिचकाऱ्या अनेक पण डॉक्टर, आणि तोच किन स्वरूप आहे कडे. अंतःकरण उपाधी वाचून चैतन्याचे ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतःकरणाचे सुखादी धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. म्हणून सुखदुःखाचं प्रकाशन कोण करत असते, अंतःकरणाची. अंतःकरण वृत्तीशिवाय सुखदुःखाचं प्रकाशन साक्षी करू शकत नाही का. पिचकारीशिवाय डॉक्टर इंजेक्शन देऊ शकत. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते, म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. तर साक्षी केम स्वरूप आहे ना, यालाच म्हणतात जीव ब्रह्माची एकता. कारण जीव स्वरूपामध्ये साक्षी आहे ना, बुद्धी अधिष्ठान आणि चैतन्याच्या बुद्धीमध्ये पडलेला. त्याच्यामध्ये जो अधिष्ठान चैतन्य आहे, ज्याच्यात प्रकाश पडलेला आहे, त्यालाच आणि साक्षी असं म्हणतात. तर साक्षी ब्रह्मरूप आहे. काय ब्रह्मरूप आहे, आनंद स्वरूप आहे. काय सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप, त्यालाच आत्मा म्हणतात. साक्षी, आत्मा, संपद, लक्ष, असे अनेक नावं त्याला आहे. आणि तो साक्षी वेदांतामध्ये एक आहे आणि तोच ब्रह्मरूप आहे. यालाच म्हणायचं देव ब्रह्माची एकता. पुढे प्रयोजनाविषयी विचार. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. आता अधिकारी झाला, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, दुसरं कोणता आहे का नाही. विषयाची पूर्व पक्ष पुढे, आता कोण राहिला, आता प्रयोजन. माझा पूर्व पक्ष आणि पुढे कोणता पक्ष, आता पूर्व पक्षकार कसे म्हणतात, वाचा. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. प्रयोजन म्हणजे काय, नाही का. एखादा ग्रस्त आला नसताना काही जेवणाचं आमंत्रण वगैरे लगेच जेवणारा विचारत असतो, मला प्रयोजन काय आहे, काय. मग कोणी सांग आमच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून हेच काय जेवण आहे. प्रयोजन शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये कोणता करतात आणि वेदांतामध्ये फल म्हणतात. काय म्हणतात, त्यालाच मोक्ष म्हणतात, सकळ दुःखाची आणि परमानंदाची. प्रयोजन आहे की नाही, अधिकारी, विषय, पुढे पुढे. आता प्रयोजनाची शुद्धी वाचा. वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीद्वारा त्रिविध दुःखाचा नाश आणि नित्य निरुपाधिक
निरतिशय आनंदरूप ब्रह्मसौख्याची प्राप्ती हे फल आहे. पुन्हा वाचा की, पुन्हा वाचा म्हटलं. व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्या अनुभवास येतात आणि त्यांचा कोणत्याही लौकिक उपायाने आत्यंतिक नाश होत नाही. थांबा. संसारामध्ये एक दुःख आहे का अनेक दुःख आहे? आज गेला की दुसरं येतं, दुसरं गेलं की बरं. त्याचा नाश होण्याची काय असते? इच्छा असते. लौकिक दृष्टीने त्याचा नाश होऊ शकत. अलीकडचा डायबिटीस आणि कुठं एकदा झाला की वैकुंठातच पाठवतो. खरं अजून डायबिटीसवर ते औषध निघालेलं नाही. जेव्हा औषध देणारा डॉक्टर असतो तर डॉक्टरला काय आहे का म्हटलं, डॉक्टरला डायबिटीस आहे का? कोणाला? तो माझा डायबिटीस जाईना तरी दुसऱ्याचा काय का? 2-3 रोग पाहत अटॅकवरती काहीतरी इंजेक्शन तरी आहे का? अजून डायबिटीसवरती काय नाही, नियंत्रित ठेवायचं. काय ठेवायचं? बऱ्याचशा लोकांना कोणाकोणाला असेल काही सांगता येत नाही. मग दुःख निवृत्तीची काय आहे? लौकिक उपायाने काय होत नाही. माझा इच्छा आपली आत्यंतिक निवृत्ती, त्याच्याकरता आता हे प्रयोजन चाललेलं आहे. त्याला अध्यासवाद म्हणतात. पुढे क्रमाक्रमाने सांगू. पुढे सर्व दुःखनाश व परमानंद प्राप्ती व्हावी अशी जीवांची इच्छा नाहीशी होत नाही. हे बा, कोणी असू द्या, प्रत्येक माणसाला दुःख निवृत्तीची, आनंद प्राप्तीची काय असते. जिथे जीवात हे ठरलेलं त्याचं, मग आंधळा असो का पांगळा असो, धनिक असो का श्रीमंत असो, कोणी राज्याचा मंत्री असो, की प्रत्येकाला वाटत. नरेंद्र मोदीला सुद्धा वाटते दुःखाची काय व्हावी. तुम्हाला मलाच वाटते का? तेव्हा सकल दुःखाची निवृत्ती लौकिकामध्ये कोणत्याच साधनाने होऊ शकत नाही. विज्ञान फार पुढे गेलं, प्रश्न वाद नाही. अमेरिकेतल्या माणसाची काय करता येते? बोलता येते ना. माणूस दिसतो बघा आता, त्याला भारी मोबाईल पाहिजे मात्र आहे का? पण अजूनही मेलेला माणूस सुटू शकत नाही. कोण? विज्ञान मेलेल्या माणसाला काय होऊ शकत नाही. तर शास्त्राने म्हणतो मी शोध काढला, पण अजूनही सुद्धा नाही का मलाच काय करावं लागले आहे का? नाहीतर अपूर्णता इकडे अजून तरी असं आठवत नाही. ते सिद्ध पुरुषाचं सोडून द्या, त्यांच्यामध्ये शक्ती आहे. मात्र मेला माणूस ज्ञानेश्वर महाराज आणि सच्चिदानंद बाबाला काय केलं तर ते शक्ती सोडून द्या. त्याला अध्यात्म म्हणतात. लौकिक उपाय असा कोणताच नाही आहे का? एखाद्याचा एकुलता एक पोरगा लागेल का होता, ते तुमच्या विमानाचा काय झाला, सगळ्या लंडनला जाणारे त्याच्यातले प्रवासी होते. कुठले जाणारे? दिघीला जाणार होते. आता ज्या अर्थी लंडनला जातो त्या अर्थी तो नाही का स्टँडर्ड माणूस असला पाहिजे. आणि किती होते? 200-300 होते. नाही कमी सांगितले मी. त्याच्यातला फक्त एक वाचला. किती मग जिवंत करता आले का? फक्त पैसे देता आले का? काय सरकारने काय दिले? जिवंत केले का? अजून आता ते सिद्ध पुरुष असतात, त्यांची गोष्ट वेगळी. त्यांच्यामध्ये शक्ती असते का? मेलेल्या माणसाला काय करतात? मोबाईलमध्ये शक्ती आहे का ती? मग हे सामान्य दुःख आहे की असामान्य दुःख आहे? नाही का? समोर एखाद्या माणसाचा करता मुलगा किती लगेच डायबिटीस निघायला संपला.
हे तुमचे बाबासाहेब सातारकर होते ना, त्यांचा मुलगा होता. एकुलता एक मुलगा. पहा संपत्ती किती काय विचारूच नका. ते बाबाच्या समोर लाऊडस्पीकर होता लावायला गेला, त्याला करंट आला खाली. जरा करंट आला की वैद्य डॉक्टर आणण्याचं काय नाही, संपलाच की. परत पुन्हा दुसऱ्यांदा उठवता आलं नाही. आज ते मोठं बॉर्ड लावले आहे ना, आहे कोण काय ना, वाळूंजकर तरुण पोरगा, सारख्या ठिकाणी पोरगा. मग तर काय जिवंत करता आलं का, त्याचा फोटो लावता आला, फोटो पडत असता का. मग संसारातलं दुःख असं आहे, अटळ दुःख आहे. जीवाची इच्छा आहे, दुःखाचा लेशही असता कामा नये आणि आनंद साधन आहे का वाचा. आणि जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. हे बा, मग कोणत्याही लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होऊ शकत. म्हटलं झालेली दिसते ती लयरूप निवृत्ती आहे. कोणती होईलच असं काही सांगता येत. ते झाली तर तुमचं प्रारब्ध. नाही तर डॉक्टर म्हणतो एकाला तेच औषध देतो तोच रोग असतो, एकाचा रोग बरा होतो आणि एकाचा रोग जसाच्या. मग डॉक्टर म्हणला त्याचा रोग बरा झाला आणि आमचा झाला नाही. ते म्हणलं तुमचं प्रारब्ध, आम्ही काय करत आहे. म्हणून लौकिक उपायाने कोणत्याच दुःखाची निवृत्ती होऊ शकत पडेल. व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारावर असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार तर काय सार्वभौम राजा असला तरीही त्या राज ऐश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही. धनाने कुठं दुःख निवृत्त होते का. धनाने फक्त गरिबीचा निवृत्त होते. कोणतं नाही का. अमाप संपत्ती असली तर श्रीमंत बनतील म्हणून काय डायबिटीस निवृत्त होते का. साखर कारखान्याचा मालक असला पण डायबिटीज आहे, फक्त साखरेकडे पाहत असतो. आता पाहण्याचं सुख आहे कशाचं. माझं कुठेतरी होतं बघायचं, त्याच्याच घरी काहीतरी वाढदिवसाचा खूप सारे प्रकरण होते. चटण्या असतं 10-12 होत्या, कोशिंबीर होतं काय. वारकरी नाव ऐकून ठेवाय. वारकऱ्याचं भजन म्हणजे आपलं करवती. इकडे हात जाण्याचं काम नाही आणि इकडे हात जाण्याचं काय नाही. समोर पिठलं आणि इकडे भाकरी. मग श्रीमंताचं असं असते का कोशिंबीर आणि खायचं. ते प्रसंग आला म्हणजे कळते. विचारावं लागते इतके पदार्थ कोणते. मग त्या साखर फॅक्टरीच्या मॅनेजरला सांगितलं, म्हटलं अहो जेवायला बसा की जेवायला बसा, तुमच्या घरी आणि जेवण आहे एवढे पक्वान नाही. मग तो म्हणत असतो मग त्यांच्या मंडळीला, म्हटलं आमचं जेवण घेऊन या. मग त्याची मंडळी काही नाही बघा, एका याच्यामध्ये ताक आणि काय असते भात. हो म्हटलं तुम्हाला ताक आणि भात तुम्ही आम्ही सारे पक्वान न खातो. डॉक्टरने सांगितलं आहे पक्वान न खाल्लं तर राम बोलो भाई. मी कशा करता सांगितलं आहे. संसार साधा नाही काय नाही. किम स्वरूप आहे मग दुःख बांधवडी. असे सामान्य विचारी मनुष्यासुद्धा निर्विवाद कबूल करणे भाग आहे. मनुष्य बुद्धीस जे कळणे शक्य नाही ते समजून घेणे हेच शास्त्राचे शास्त्रत्व. शास्त्र काय करतात. आपल्याला कुठं ज्ञान आहे का. मग ज्ञान कुठं आहे ते शिकावं लागत असतं. जीव म्हटल्यानंतर अज्ञानी आहे म्हणजे त्याचं भाग्य. प्रत्येकाने त्याचा उपयोग करून घ्यावा ना मनुष्याचा, नाही का. पण सर्वच उपयोग करून घेतील असं दिसून येत नाही. म्हणजे जास्त उपयोग सांगू का तुम्हाला.
टीका म्हणून नव्हे. विद्वत्तेचा जास्त उपयोग ब्राह्मण मंडळी करतात. कोण मंडळी? हुशार असतात सगळे, नाही का? सगळ्यांना मोठ्या नोकरीवर कोण असतात? हे आरक्षण चाललं आहे ना भानगड. आणि ते काही नाही, आदिवासी पोरग असलं ते दगडी मारून आंबे पडते. जाऊ दे, आपला विषय नाही बस. प्रत्येक जीव मात्र सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. हे कोणत्याही धर्मातील, पंथातील, संप्रदायातील माणसास, मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक असो, कबूल करणे भाग आहे. एकदम जवळ नाही भरायचं, तोंडासारखा थोडंसं लांब भरायचं. मग प्रत्येक जीवाला दुःख निवृत्तीची काय आहे, सुखप्राप्तीची काय आहे, असं थोडंसं आहे. काही सुखनिवृत्तीची दुःखप्राप्तीची. अजून असा माणूस जन्माला यायचा, कोणी असो, मुंगी असो, जीवजीचे दुःख निवृत्तीची इच्छा आहे. तुम्ही बाई एखादी मुंगी जरी असली, असं असं करा, तुम्ही माघारी फिरते बघा. एखादा डास जर चावत असला त्याला थोडं असं करावं, होऊन जातं. प्रत्येक जीवाला आणि दुःख निवृत्तीची काय इच्छा आहे का पडे. म्हणजे सर्व जीवांचे ध्येय साध्य एकच आहे. त्या साध्याचे प्राप्तीस कोणत्याही लौकिक उपाय साधन नाही, हेही सर्व अनुभवाने सिद्ध आहे. हे पहा, आम्हाला काही साधन सांगा ना आम्हाला दुःख निवृत्तीचा. लौकिकामध्ये साधनाचा अभाव आहे, निश्चित आहे साधन. मग त्याच्याकरता शास्त्र आहे. शास्त्र काय सांगते आहे का? माझं शास्त्रावरून दुःख निवृत्तीचा काय ठरते उपाय हे तुमचे नाही का? शास्त्रच आहे सगळे. आयुर्वेद शास्त्र, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, हे सगळे शास्त्र आहे. त्याच्यावरून दुःख निवृत्तीचा काय कळतो उपाय का पडे. तात्पर्य, साधन अज्ञात आहे, त्या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देतो, म्हणून वेदांत हे शास्त्र आहे. हे पाय, दुःख आपल्याला आहे, पण त्या दुःखाच्या निवृत्तीचं साधन आपल्याला काही नाही. कोणतं दुःख आलं हे सुद्धा कळत नाही बा. ते डॉक्टरच्याकडे केल्यानंतर मग ते डॉक्टर सांगतात, तुम्हाला म्हणायला लागले म्हणले आपल्या रोगाची लागण लागलेली. हे करोना होता ना, ते असं एखाद्याला वाटायचं मला करोना नाही, आणि डॉक्टरनी तपासल्यानंतर काय निघायचं, बरं झालं म्हटलं समजलं म्हणून उपाय तरी करता येते. नाही समजलं असतं तर आंबोल बाई आणि माणसं मेलेच नाही. इथे आमदार गेलं बघा, सुरेश आपलं काय सुरेश, त्याचं आडनाव तर मला आठवत नाही. आमदार होता घेतला, कशाने मारला? कोरोनाने गेला. ते काही नसतं. पहिल्या सुरू हलगाडीची झाली ना, गोरे आता आठवला. पहिल्या सुरत हलगाडीची झाली, आपल्याला काही नाही काही नाही, काय होते काही नाही. वाना उत्पाद गेला बा कुठला सुधारकर परिपंत परिचारक झाला बा. पण एक दोन आमदार गेले, ते काही नाही. तेव्हा लौकिक उपाय सांगता येत आपल्याला समजते का? कोणता रोग आहे डॉक्टरला समजते, आपल्याला फक्त दुःख भोगावं लागतं. मग ज्ञान कोण करून देतं? शास्त्र. पुढे वेदांत म्हणजे उपनिषदे. ते वेदांत शास्त्र जगन मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगते. हे पहा, वेदांत म्हणजे कोण? उपनिषद. विषकेन प्रश्न म्हणणं मांडव्य वगैरे उपनिषद आहे ना, त्यांना वेदांत असं म्हणतात. वेदांत का म्हणतात? वेदांतातल्याच अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे. विचारसागरात तरी काय आहे? सगळ्या ग्रंथाचा सार काढून निश्चलदाजीने विचारसागर लिहिला आहे, आणि तो हिंदीमध्ये आहे. हिंदीमधलं प्रकाशन कोणी केलं? मग साखरे महाराजांनी. सुंदर आहे माझ्या. मग वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ आहे, तो काही शिकवले जात नाही.
हेच जड जाईना तर भगवती प्रभाव कसा हे चालू डोक्यावर चाललं की हे प्रारंभ 2-3 तरंग झाले म्हणजे मग जरा प्रवेश होतो. पुढे वाचा. व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढाच समजतात, परंतु वेदाने प्रतिपादन केलेले जगताचे मिथ्यत्व याहून निराळे आहे. हे पहा, मिथ्या म्हणजे आपण पुन्हा शिवत पण मिथ्या शब्दाचा वेदांतामध्ये पारिभाषिक शब्द अध्यास असा असतो. अध्यास म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणतात मग? दोरीवर सर्प आहे का? दिसतो याची वाट काय? पुढे ज्याचे ठिकाणी जे नाही त्याचे ठिकाणी ते दिसणे हे मिथ्यत्व. ज्याच्या ठिकाणी जे नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे यालाच म्हणत असतात अध्यास, बंध. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही पण आपल्याला प्रतीतीला येते पण त्याला अध्यास म्हणतात. ज्याचा अध्यास निवृत्त झाला मग काय पाहिजे का? अवघे चित्रलोक्य, अवघाची संसार, त्याला दुःख नावाची वस्तू माहिती नाही. महात्मे आपल्या ठिकाणी अज्ञान आहे ना, पण आपल्या ठिकाणी काय आहे? श्रीमंत माणसाला कुठं गरिबाचे दुःख असते का? आहे का? ते कशाला? आम्ही विमानाचा प्रवास करत होतो, सीताराम भाव होते बा, ते कॉफी घेतली बा. आपल्याकडे जी 10 रुपयाला कॉफी मिळते ती 250 रुपये. किती किती रुपये? मग श्रीमंत लोक उपाशी राहत होते तर दणकून खातात. त्याला पैशाला काय कमी आहे? खुशाल. त्याला विचारलं, म्हणलं घरी जेवण करून त्याला की नाही? म्हणलं विमानातलं खाऊ, कुठलं खाऊ? त्यांचं पाकिट रिकामं असते का भरलेलं असते? ते काय 5 रुपये 50 रुपये नोटाने भरलेलं असते का ते? किती रुपयाचे? त्याला गरिबीचं दुःख काय नाही आहे का? रोगाचं दुःख मात्र काय? तुम्हाला कल्पना मैया ते भागायचं होतं सांगायचं तर कंपनीमध्ये होतं, कंपनीचा मालक. तर कंपनीचा माल त्याच्या आपले किडन्या काय झाल्या होत्या, फेल झाल्या होत्या. मग तो कंपनीचा मालक ते परदेशातून डॉक्टर होऊ लागले. कुठून? 4 कोटी रुपये खर्च केला. किती? मग बेमानीतला डॉक्टर का तिकडे देशातला डॉक्टर इथे येईल तुझं फुकट का? शेवटी जे व्हायचं आहे लौकिक उपायाने अजून लौकिक उपाय निघालेला नाही आणि शक्यही सुद्धा नाही. कृतयुगामध्ये सुद्धा माणसं म्हणत होती, त्रेतायुगात, द्वापार युगातून पुढे निदान त्रेतायुगातली माणसं जास्ती तरी दिवस जगत होती. आता तर काही नाही, पोटातच मरत असतात असं म्हणतात. कारण सगळं केमिकल आहे, काय सगळं दूषित वातावरण आहे सगळं. 100 वर्ष जगायला तसं सांगता येत. जाऊ दे, आपलं हे विषांतर होतं. वाचा. यासच लौकिकात भ्रम आणि शास्त्रीय भाषेत अध्यास म्हणतात. ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान यास अध्यस्त म्हणतात. ज्याचा आणखी अध्यास झालेला असेल, उदाहरणार्थ सर्पाचा झाला, सर्पाला अर्थाध्यास म्हणायचा आणि त्याच्या ज्ञानाला ज्ञानाध्यास म्हणायचा. कारण 2 असते ना, विना ज्ञानाशिवाय पदार्थ त्याचं ज्ञान हे होऊ शकत नाही. ज्ञानच नाही तर पदार्थच काय? म्हणून आपल्याला कोणते जेव्हा ज्ञान असतं तेव्हाच पदार्थाची उपलब्धी होते. पुढे उदाहरण, रज्जूचे ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रज्जूचे ठिकाणी सर्प दिसतो, म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही अध्यस्त आहेत. हे पहा, रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे का? दिसला याची
मग सर्पाला अर्थाध्यास म्हणायचं, आणि ज्ञानाला काय म्हणायचं? ज्ञानाध्यास. पुढे सिद्ध करून दाखव. या अध्यासाचं प्रकरण म्हणजे झोपेला आमंत्रण आहे. कशाला? जिज्ञासा असेल तर त्याचा अधिकारी आहे, नाही तर अध्यासाचं प्रकरण आहे. ते अध्यास म्हणजे काय? पुढे गोष्ट बिष्ट काय नाही बरं का. राम नाही, सीता नाही, रावण काही सीतेला चोरून देत नाही, रुक्मिणी नाही, कृष्ण नाही. पण वेदांत आहे ना, गीतेमध्ये कुठं काय कथा आहे का? पुढे आणि सर्प आहे असा जो व्यवहार होतो त्यास अध्यास म्हणतात, आणि रज्जूस सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात. हे पहा, रज्जूला काय म्हणायचं? काय काय त्याला अधिष्ठान म्हणायचं. बुद्धी अधिष्ठान, आणि त्या चैतन्याच्या बुद्धीमध्ये पडलेला तीन मिळून काय होतं? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यप्पना चिच्छाया लिंगदेहस्तु तत्संगो जीवोच्यते. चैतन्यम यदधिष्ठानम, अधिष्ठान चैतन्य, लिंगदेहश्च पुन्हा बुद्धी, तत्संग काय? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च चिच्छाया लिंगदेहस्तु आभार तत्संगो जीव. तीन मिळून काय होत असतं? जीव होत असतो. त्रिफळ असतो आणि त्याच्यात तीन असते. तीन मिळून काय होत असतं? मग त्रिफळ तीन असावे लागत असतात. पुढे वाचा. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त सर्प व त्याचे ज्ञान यांची निवृत्ती होते. त्याप्रमाणे आत्मा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा अध्यास होतो. हे पहा, तसं आत्म्यावर ते दोरीवर जसा सर्पाचा अध्यास होतो, त्याप्रमाणे आत्म्यावरती जगताचा काय होतो? अध्यास होतो. आणि दोरीवरती बसलेला सर्प तो का खरा असतो का? म्हणून तर जगत मिथ्या. वेदांताचा सिद्धांत आहे. सत्य कोण आहे का? ब्रह्म. ब्रह्म सत्यम जगत. आणि जीव किम स्वरूप? जीव ब्रह्म ना परा. हे त्याचा पुढे चालणार आहे. बस. आणि परमानंद प्राप्ती होते. हे जीव आणि ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखांची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती होते. हे अध्यास निवृत्ती झाली की परमानंदाची काय होते? दोन कामं होतात. सकल दुःखाची आणि परमानंदाची. उदाहरणार्थ एक मनुष्य चालला होता बघा आपल्या ह्याच्यामध्ये, आणि त्याचं काहीतरी कोणाचं तरी आपलं लॉकेट म्हणा काहीतरी पडलं असं होतं. आणि त्याला काय वाटलं? साप आहे. घाबरलं बघा. थंडीत त्याचा सदरा घामाने भिजला. अरे काय झालं काय झालं काय? मग पुढे घाबरलं, बोलणं होईना. सर्प म्हणाला तर साफ करायला. इतकं दुःखाने काय झालं? म्हणलं वाचून आलो की. म्हणलं बघू कपडे साप आहे आमकाय तमकाय. मग लोकांनी पाहिला तर साप नसून दोरीवरचा काय होता? दोरी होती. काय होती? दोरी आहे असं समजतं. बरं दुःख काय झालं? आणि पुढे काय झालं? दोरी नाही. मग काय होतं? एखाद्या बाईच्या गळ्यातला काय होता? दागिना. मग दोरीमुळे नाही करी सर्पाची निवृत्ती झाली. दुःखाची काय झाली? आणि हाताला काय सापडला? आनंदाची काय झाली? कोणामुळे? अधिष्ठान ज्ञानामुळे. पुढे हेच जीवांचे साध्यास मुख्य साधन आहे व यानेच प्रयोजन म्हणजे फल सिद्ध होते. ज्ञाने फलाची काय होते? पुढे याच प्रयोजनाचे सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत आहे. हे पाय
जर जगात आणखी ह्याच्यामध्ये अभ्यास ठरला नाही तर सगळा वेदांत फुकट आहे. वेदांताचं प्रयोजनच आहे. कोणतं प्रयोजन आहे? जगत नसणं अध्यास आहे. काय आहे? कुणाप्रमाणे सर्प नसून काय आहे? दोरीच आहे. सगळ्या दुःखाची निवृत्ती परमानंदाची पुढे. ते प्रयोजन जगत अध्यस्त ठरण्यावर अवलंबून आहे. वादात जर जगत अध्यस्त ठरले नाही तर वेदांतशास्त्र निष्फल होणार. म्हणजे वादामध्ये जगत हे अध्यस्त आहे आणि अध्यस्त नसेल तर मोक्षाची सिद्धी होऊ शकत. म्हणून जगत अध्यस्त. आता पूर्व पक्ष उत्तर पक्ष होणार आहे पुढे. समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त आहेत. हे पहा, समष्टी दृष्टीने ब्रह्मावरती कोण अध्यस्त आहे? जगत अध्यस्त आहे. आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावरती बंध अध्यस्त आहे. आपण बंधात आहोत ना. आपण कशात आहोत? तुका आला लोटांगणी पुढे पुढे भवबंधनी. ऐकत बंधनी वृत्तीची तुकोबराने काय केली आहे? प्रार्थना केली आहे. तुका आला नसता आता नमस्कार केला का? मग कोणता नमस्कार केला? लोटांगणी. तुमचे ज्ञानेश्वर महाराजांना आता अलीकडचा विद्यार्थी दुरूनच नमस्कार करतो. नाही तर साष्टांग दंडवत घालतात का? कोणी किती श्रीमंत होते. ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करायचा तर अगोदर काय करायचं? दारावर जाण्याच्या पूर्वी आणि पुढे मग दारातून साधा नमस्कार केला. तुकोबराने की लोटांगण घातला. कशा करता? नाही कशा करता घातला? लग्न व्हा म्हणून का? भावबंधने सोडवा पुढे. असे थोड्या भेदाने म्हणण्याची वहिवाट आहे. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहेत असे सिद्ध केले आहे. तेव्हा ब्रह्म आणि आत्मा दोन नसून नावं दोन आहेत. एका माणसाला नावं किती असतात? मग माणूस किती असतो? म्हणजे ब्रह्म चैतन्याचे दोन नाव. व्यापक आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात आणि उपाधी लागल्यामुळे त्याला आत्मा म्हणतात. ब्रह्म आणि आत्मा हे दोन नसून ब्रह्म म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच पुढे. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटले तरी हरकत नाही. काही वेळा नाही का? ब्रह्मावर अध्यस्त म्हणा का आत्म्यावर अध्यस्त म्हणा. ब्रह्म आणि आत्मा भिन्न नसून काय पुढे. अध्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे लवकरच पटण्यासारखे नाही. लवकर पटण्यासारखं नाही. नाही पटलं म्हणजे उठून जायचं नाही. कधी ऐकलं नसते कधी काय असं असते. अभ्यास झाला असला त्यालाच माहिती असते. कधी नुसतं मोबाईलवरून जर कीर्तन करत असेल त्याला काय माहिती? तोच म्हणतो अभ्यास म्हणजे काय. पाहून या ग्रंथ. थोडा अभ्यास असला म्हणजे बरं असते पुढे. म्हणून आळस न करता अध्यास म्हणजे भ्रम हे चांगले लक्षात ठेवून पुढील विषयाचे वारंवार चिंतन केलं समजून येईल. म्हणून आळस करायचा नाही. आळस हा ज्ञानाचा शत्रू आहे. कशाचा? आपण मूर्ख कशामुळे राहतो? आळसामुळे. नाही का? झालं जेवण म्हणजे झोपा काय बघत. मला पाठ मला 1-2 दिवस गेला तर काय बिघडलं? पण जिज्ञासा असावी लागते. काय असावी लागते? म्हणजे ज्ञान प्राप्त होतं पुढे. प्रथम पूर्व पक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही असे सांगून नंतर सिद्धांतीच्या
मताने अध्यास कसा संभवणे आहे हे सांगू. पहिला पूर्व पक्ष करून नंतर मग अध्यासाची काय करून दाखवू, सिद्धी करून दाखवू. पुढे या प्रकरणात फक्त अध्यासाची असंभावना मात्र सांगावयाची आहे. अध्यासाचे स्वरूप व सिद्धी पुढे 4थ्या व 6व्या तरंगात प्रतिपादन करू. मग आपण त्या तरंगात सांगू. मला याच संघाचा आवडत नाही दुसरा चतुर्थ ते तोंडला डोक्यावरून काय चाललं. बरं हे चांगलं झालं ना तुम्हाला साथ समजेल. कुठे 4थ्या तरंगात 6व्या तरंगामध्ये गोडाभ्यासाचं वर्णन. पुढे वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. संपलं का? किती 2-4 वेळ आहे का? बस. त्यात अज्ञानास कारणाध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास कार्याध्यास म्हणतात. हे पहा, त्या अध्यासाचे 2 प्रकार. एक कार्याध्यास, एक कारणाध्यास. पुढे क्रमाक्रमाने तुम्हाला सांगू. पुढे कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. या दुःखाला कोण कार्याध्यास दुःखाला हेतू आहे, कारणाध्यास नाही. पुढे कारणाध्यास म्हणजे काय? कार्याध्यास म्हणजे क्रमाक्रमाने सांगू. एक पोरगा म्हणून अभ्यास सांगणारा म्हणून असंच म्हणाला बघा म्हणजे कशा करता म्हणून धोपा काढण्याकरता चांगलं आहे ना. थोडीफार माहिती असणं अवश्य आहे. कीर्तन करायला अवश्य माहिती पाहिजे. पुढे म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगून नंतर कारणाध्यासाचा असंभव सांगू. अगोदर कार्याध्यास सांगू, नंतर कोणता? आज नाही उद्या सांगू. पुढे बरोबर आहे. इथंच थांबू.